Good morning, students. Today we are discussing the chapter number 7, the cell division. So, in last lecture, we had seen the introduction about the cell division. So, what is meant by cell division? So, cell division means one cell which divides into two daughter cells, that is known as cell division. तर विद्यार्थ्यांनो आपण लास्ट लेक्चर मध्ये सेल डिव्हिजन याचे इंट्रोडक्शन बघितले आहे आणि आज आपण त्यातला पहिला पाठ चालू करणार आहोत. सो वेलकम ऑल ऑफ यू फॉर टुडेज लेक्चर. So dear students, you have seen the picture of one plant or plantlet. So in this picture, the seed germinates and it forms a plumule and a radicle. Plumule gets converted into leaves. So this growth of this plant or seed, this is due to the cell division. So cell division occurs in the living organism in the inside. So that's why these organisms show growth. So this is the reason behind that to each and every organism which is living, it has to grow by the process of cell division. So if the cells are divided, they forms a tissue and tissue forms to the organ system forms the organism. तर बघा इथं एक बी आहे आणि ते बी त्याला अंकुर फुटला आहे आणि त्या मग बीचं रूपांतर एका लहान रोपामध्ये झालेलं आहे. हे कशामुळे झालं आहे तर त्यामध्ये जो एम्ब्रियो आहे त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होण्यास स्टार्ट झाला आहे आणि ते सेल डिव्हिजन झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ ही दिसते. तर सेल डिव्हिजन कशा प्रकारे होते आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेसेस होतात हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. सो वेलकम ऑल ऑफ यू फॉर today's lecture. So some points to be remember. So what is cell cycle? In last lecture I have given the definition of cell cycle. So cell cycle, it is a sequential events occurring in the life of a cell is called cell cycle. एका पेशीमध्ये होणारे जे प्रक्रिया आहेत त्या एका सायकल च्या रूपात होतात म्हणजे क्रमानुसार होतात आणि परत रिपिटेशन्स होतात त्याचे की एक सेल डिवाइड होणार आहे तर एक पेरेंट सेल आहे त्यापासून दोन डॉटर सेल्स तयार होणार आहेत तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया होतात आणि त्या प्रक्रिया सायक्लिक रित्या होतात साखळीच्या रूपात होतात म्हणजे त्या एका गोल अशा क्रमाने होतात त्यालाच आपण सेल सायकल असे म्हटले आहे. So sequential events occurring in the life of a cell is called cell cycle. So what are the phases of cell cycle? Last lecture मध्ये आपण डिस्कस केलं की सेल सायकल मध्ये किती फेजेस येतात तर आपण शिकलो आहोत की सेल सायकल मध्ये दोन मेन फेजेस येतात एक आहे इंटरफेज आणि सेकंड आहे एम फेज. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण phases of life cycle डिटेल मध्ये बघणार आहोत. So what are the phases of cell cycle? So there are two main phases of cell cycle. One is interphase and second is M phase, that is a dividing phase or a mitotic phase. So phases of life cycle. तर बघूयात आपण की लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं आहे. So interphase is again divided into three phases, that is G1 phase, second is S phase, third is G2 phase. Then M phase is again divided into
four phases. First phase is prophase, second phase is metaphase, third phase is anaphase and fourth phase is telophase. तर आज आपण इंटरफेज आणि यंग फेज यामध्ये काय काय प्रक्रिया होतात एका सेल पेशीच्या विभाजन होताना त्या सेल मध्ये होणाऱ्या प्रक्रिया ह्या इंटरफेज आणि यंग फेज मध्ये काय काय होतात, कोणकोणत्या प्रकारच्या प्रक्रिया होतात हे आपण आज बघणार आहोत. तर आज आपण इंटरफेज म्हणजे काय, G1 फेज म्हणजे काय, S फेज म्हणजे काय, G2 फेज म्हणजे काय आणि यंग फेज म्हणजे काय हे आज डिटेल बघणार आहोत. So first is interphase. So interphase म्हणजे काय बघा, इंटर म्हणजे इन बिटवीन द टू phases. तर बघा, it is the phase between two successive M phases. तर ही एक फेज आहे, दोन यंग फेज मध्ये असणारी ही फेज आहे. सो इट इज द phase between two successive young phases. Interphase lasts for 95% of a cell cycle. तर 100% आपण सेल सायकल म्हणालो की एक आपण पेशी घेतली आहे आणि त्यात होणारा सेल सायकलला जेवढा वेळ लागतो आणि त्यामध्ये एक इंटरफेज होणार असेल तर त्यातली एक इंटरफेज ही 95% ची असते. म्हणजे एक जर सेल डिवाइड होण्यासाठी 100 मिनिट्स लागत असतील फॉर एक्झाम्पल, त्यातले 95 मिनिट्स हे इंटरफेज कंप्लीट होण्यासाठी लागतात आणि 5 मिनिट्स फक्त यंग फेजेस साठी लागतात. तर ही इंटरफेज ही सर्वात मोठी फेज असते. So it is the longest phase of cell cycle during which the cell is highly active. तर बघा, it is the longest phase of cell cycle during which the cell is highly active. Highly active म्हणजे ती सेल डिवाइड होणार आहे, तिचं विभाजन होणार आहे आणि विभाजन होताना त्यातील जे सेल ऑर्गनल्स आहेत, न्यूक्लियस मध्ये असणारे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे म्हणजे DNA RNA आहेत, त्याचं सुद्धा इक्वली डिव्हिजन होणार असते. त्यामुळे ती सेल हायली ऍक्टिव्ह असते, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं डुप्लिकेशन किंवा रेप्लिकेशन होण्याची प्रक्रिया चालू असते. So this phase is called as a resting phase, but during this period the cells prepare itself for nuclear division by cell growth. ह्यालाच आपण रेस्टिंग फेज असे सुद्धा म्हणतो. पण या वेळी या पिरियड मध्ये सेल तयार होत असते, त्याचं न्यूक्लियस डिवाइड होणार असते, त्यासाठी सेल ची ग्रोथ होत असते. तर बघा, this diagram or this picture shows the actual idea of interphase and young phase. So it is the longest phase of cell cycle. तर बघा, एका सेल सायकल मध्ये एका सेलच्या इंटरफेज ही सर्वात मोठी फेज असते आणि यंग फेज ही लहान फेज असते. तर इंटरफेज मध्ये सेल तयार होते आणि यंग फेज मध्ये ती डिवाइड होते. तर बघा, आपण आता इंटरफेज बघत आहोत. So this diagram shows the blue color area which you see in this picture. It is the interface, and the violet color area is the young phase or mitotic phase. So interphase is again divided into three phases: G1, S and G2 phase. And here another point is there, that is G0 phase or resting phase. So what is the resting phase or what is meant by G0 phase, that we will see.
So G0 phase is also known as resting phase. The cell neither divides nor prepares itself for the division. तर G0 फेज किंवा रेस्टिंग फेज मध्ये सेल डिवाइड होत नाही आणि ती स्वतः कोणत्याही प्रकारची तयारी करत नाहीये की डिव्हिजन होणार आहे त्यासाठी सेल ऑर्गनल्सचं डुप्लिकेशन करणे किंवा DNA रेप्लिकेशन करणे या प्रकारची कोणतीही प्रक्रिया त्याच्यामध्ये होत नसते. त्यालाच आपण G0 फेज किंवा रेस्टिंग फेज असे म्हणतो. सो हे ज्या कन्सेप्ट्स आहेत, सो दीज कन्सेप्ट्स आर युजफुल फॉर युअर CET exams. So remember these points. Another stage is quiescent stage. It is also known as Z0 stage. In quiescent stage, the cells that do not undergo further division exit the G1 phase and enters an inactive stage. This stage is known as the quiescent stage or G0 of the cell cycle. एखादी सेल G1 फेज मध्ये एंटर झाली आहे पण त्यानंतर ती इनएक्टिव्ह आहे, त्यानंतर ती कोणतीही प्रक्रिया करत नाहीये आणि त्या स्टेजला सुद्धा आपण क्युसेंट स्टेज म्हणू शकतो किंवा G0 फेज असे म्हणू शकतो. So these two definitions are important and these terminologies are used during the MCQs questions. So these are the important terms you can remember. So next we will move to the first phase of interphase. So first phase of interphase is G1 phase. It is also known as first gap phase or first growth period. So it starts immediately after the cell division. एखाद्या सेल मध्ये आता नुकतंच सेल डिव्हिजन झालं आहे असं म्हणालो तर ती सेल लगेच immediately it starts after the cell division. It enters into the G1 phase. So cell performs RNA synthesis, that is mRNA, rRNA and tRNA, and also protein synthesis and synthesis of membranes during this phase. तर या स्टेज मध्ये G1 फेज मध्ये सेल मध्ये काय प्रक्रिया होतात किंवा what will do the cell. So cell performs the synthesis of RNA. So RNA are ribonucleic acids and these are three types, that is mRNA is known as messenger RNA, rRNA is known as ribosomal RNA and tRNA is known as transfer RNA. So these three RNA are synthesized during G1 phase and also some proteins and some membranes are synthesized during G1 phase. तर बघा G1 फेज मध्ये RNA सिंथेसिस होते, त्याचप्रमाणे प्रोटीन सिंथेसिस होतं आणि काही जे मेम्ब्रेन्स आहेत त्याचे सुद्धा सिंथेसिस हे होते. So we will move to the next phase of interphase. So we will move to the next phase of the interphase, that is the S phase. It is also known as synthetic phase. So S phase is known as synthetic phase. So you remember these terminologies for MCQs. तर आपण G1 आता कंप्लीट केला आहे आणि इथं आपलं in G1 phase cell synthesize RNA and some membranes and proteins are synthesized by the
cell and cell grow in size. We will move to the next phase, that is S phase. In S phase, it is a synthesis phase in which DNA is synthesized or replicated so that amount of DNA per cell doubles. तर बघा इथं डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड जो DNA आहे, जो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो, तो याच्यामध्ये त्याचं रेप्लिकेशन होतं आणि अमाऊंट ऑफ DNA डबल होतो. म्हणजे एका सेल मध्ये जर 100% DNA असेल तर इट इज replicated and it doubles into 200%. मग त्याच्यानंतर त्याचं डिव्हिजन होणार आहे, म्हणून इथं DNA चं काय होतं, रेप्लिकेशन होतं आणि DNA चा अमाउंट हे डबल होतं. Histone proteins are also synthesized during this phase. तर हिस्टोन प्रोटीन्स जे आहेत हे सुद्धा यामध्ये सिंथसाइज केले जातात, कारण DNA हा मॉलिक्यूल जो आहे हा थ्रेडच्या रूपात असतो आणि हा जेव्हा वाइंडिंग होतं म्हणजे तो जेव्हा गुंडाळला जातो क्रोमोझोम मध्ये, तर त्यासाठी हिस्टोन प्रोटीन्सची आवश्यकता असते आणि त्यासाठी हिस्टोन प्रोटीन सुद्धा या सिंथेसिस फेज मध्ये ते तयार केले जातात. So we will move to the next phase. So next phase is the G2 phase or second gap phase, or it is also known as second growth phase. तर आता आपण बघितलं की इंटरफेज मध्ये आपण G1 फेज मध्ये आपण RNA सिंथेसिस बघितले, त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस झाले आणि some membranes are also synthesized in G1 phase. Then we synthesized DNA and histone proteins in S phase, and we will come to the G2 phase. So in the G2 phase, nucleus increases in volume. Metabolic activities essential for cell division occurs during this phase. Various proteins and RNA are for cell division are synthesized during this phase. तर बघा G2 फेज मध्ये आणि न्यूक्लियसचं व्हॉल्यूम जे आहे हे त्याच्यामध्ये वाढ होते. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्या एनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, जेव्हा सेल डिवाइड होणार आहेत, त्या सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ह्या G2 फेज मध्ये कंप्लीट होतात आणि वेगवेगळे जे प्रोटीन्स लागणार आहेत, RNA लागणार आहेत, ते सुद्धा या G2 फेज मध्ये ते तयार केले जातात. तर इथे एक नोट आहे बघा, इन ॲनिमल सेल्स. तर इथे बघा इन ॲनिमल सेल्स म्हणजे प्राणी पेशीमध्ये अ डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल्स appear near the pre-existing pair. तर सेंट्रिओल हा एक सेल ऑर्गनलचा पार्ट आहे आणि जेव्हा सेल एंटर्स टू द यंग फेज त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स दिसतात आणि ते क्रोमोझोम बाइंडिंग करण्यासाठी सेंट्रिओल्स हा सेल ऑर्गनल मदत करतो. तर सेंट्रिओल्स हे फक्त ॲनिमल सेल्स मध्येच प्रेझेंट असतात आणि त्याचं सुद्धा म्हणजे ते सुद्धा डबल होतात G2 फेज मध्ये. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सेंट्रिओल्स आर कधी अपीयर होतात आणि कधी डुप्लिकेट होतात. तर G2 फेज मध्येच ते डुप्लिकेट झालेले असतात. ॲनिमल सेल्स जेव्हा सेल डिव्हिजन होते तर ती सेल G2 फेज मध्ये जेव्हा जाते सेल सायकलच्या, तेव्हाच त्यामधील सेंट्रिओल्स काय झालेले असतात, अपीयर झालेले असतात आणि त्याचं डुप्लिकेशन सुद्धा झालेले असते.
हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, आता आपण सेल सायकल मधला इंटरफेस कंप्लीट केला आहे. चला आता आपण इंटरफेस इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल असं म्हटलं आहे आणि त्यामध्ये आपण G1, S आणि G2 हे 3 भाग बघितले. तर G1 मध्ये RNA सिंथेसिस होते, त्याचप्रमाणे प्रोटीन सिंथेसाइज होतात आणि काही सेल मेम्ब्रेन्स सुद्धा त्याची सुद्धा निर्मिती यामध्ये होते आणि सेल यामध्ये खूप ऍक्टिव्ह असते. तर सिंथेसिस फेज मध्ये DNA सिंथेसिस होतं आणि हिस्टोन प्रोटीन्स हे सिंथेसाइज होतात आणि G2 फेज मध्ये आता आपण बघितलं की इथं न्यूक्लियसची वाढ होते, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि वेगवेगळे प्रोटीन्स आणि RNAs सुद्धा यामध्ये सिंथेसाइज होतात. त्याचप्रमाणे ॲनिमल सेल मध्ये सेंट्रिओल्स हे G2 फेज मध्येच अपीयर झालेले असतात. त्याचं सुद्धा डुप्लिकेशन हे G2 फेज मध्येच होते. So we will move to the next phase of cell cycle, that is the M phase. So M phase or period of division, यालाच आपण म्हणतो period of division. So M stands for mitosis or meiosis. जे ऍक्च्युअल डिव्हिजन होणार आहे, पेशी विभाजन होणार आहे, सेल डिव्हिजन होणार आहे, हे एक तर मायटोसिस प्रकारे होते किंवा मियोसिस प्रकारचं होतं. सो मायटोसिस इट इज द इक्वेशनल सेल डिव्हिजन and meiosis it is the reductional cell division. When we will take the types of cell divisions, that time you will know what is mitosis and what is meiosis. So mitosis takes place in the somatic cells, whereas meiosis takes place in the reproductive cells of an organism. तर बघा, हे दोन प्रकार आहेत पेशी विभाजनाचे आणि मायटोसिस आणि मियोसिस आपण इन डिटेल शिकणार आहोत. तर M stands for mitosis or meiosis, हे एवढं लक्षात तुम्ही ठेवा. So mitotic phase is divided into 4 overlapping stages. तर mitotic phase ही डिवाइड होते 4 phases मध्ये. तर फर्स्ट स्टेज इज प्रोफेज, सेकंड इज मेटाफेज, थर्ड इज एनाफेज and फोर्थ इज टेलोफेज. तर ह्या 4 ज्या फेजेस आहेत त्याच्यामध्ये M फेज ही डिवाइड होते आणि इथे बघा, आपण इंटरफेज बघितलात आणि सेल आता M फेज मध्ये एंटर झाले आणि M फेज अगेन डिवाइडेड इंटू प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. आणि टेलोफेज झाल्यानंतर सुद्धा एक स्टेज आहे सायटोकायनेसिस, ते आपण बघणार आहोत. तर इथं जेव्हा सगळं प्रिपरेशन झालेलं आहे सेल मध्ये, सेल ऑर्गेनल्स डुप्लिकेट झाले आहेत, RNA सिंथेसिस झाला आहे, DNA सिंथेसिस झाला आहे. आता सेल ही M फेज मध्ये डिवाइड होते आणि त्याचे 2 डॉटर सेल्स तयार होतात. म्हणजे एका सेल्स पासून आपल्याला 2 सेल्स मिळतात आणि ते दोन्ही सेल्स हे एकसारखे असतात. दोन्ही मध्ये सुद्धा जे कंटेंट आहे, जे सेल ऑर्गनल्स आहे, जे न्यूक्लियस आहे, याचं व्हॉल्यूम त्याच्यामध्ये असणारे सेल ऑर्गनल्स हे इक्वल असतात आणि त्यालाच आपण मायटोसिस किंवा M फेज असे म्हणतो आणि याच्यानंतर त्या सेलचं डिव्हिजन होते. So M phase or period of division. M phase involves the karyokinesis and cytokinesis. तर बघा, याच्यामध्ये एनाफेज, टेलोफेज झाल्यानंतर कॅरियोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस या 2 स्टेप्स होतात. So karyokinesis is a division of nucleus into 2 daughter nuclei. So karyon is refers to the nucleus and kinesis means division. So division of nucleus into 2 daughter nuclei is known as karyokinesis. तर इथं
जेव्हा मटेरियल जे आहे आतलं सेलमध्ये जे डिवाइड झालं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा जो केंद्रक आहे न्यूक्लियस याचं सुद्धा डिव्हिजन होतं आणि त्या डिव्हिजनला आपण कॅरिओकायनेसिस असे म्हणतो. त्यानंतर सायटोकायनेसिस. So cytokinesis is the division of cytoplasm resulting in two daughter cells. So cytokinesis refers to the cytoplasm जे पेशीद्रव्य आहे याचं सुद्धा विभाजन होतं. The first step after the telophase is karyokinesis. केंद्रकचं विभाजन पहिल्यांदा होतं आणि मग पेशीद्रव्याचं विभाजन होतं. तर दोन्ही टर्म्स वेगवेगळ्या आहेत. कॅरिओकायनेसिस refers to the division of nucleus and cytokinesis refers to the division of cytoplasm and it resulting into two daughter nuclei. So this is the picture which shows the cytokinesis. तर बघा इथं की इथं डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस झालेलं आहे आणि न्यूक्लियस हे याला डॉटर न्यूक्लियाय म्हणतात आणि ते वेगवेगळे झाले आहेत आणि इथं तुम्हाला ग्रू दिसतोय. इट इज टेक्स प्लेस इन ॲनिमल सेल बिकॉज ॲनिमल सेल लॅक्स द सेल वॉल ॲब्सेंट असते ॲनिमल सेलमध्ये म्हणून इथं फरो किंवा ग्रू तयार होतो आणि त्यानंतर सेलचं सायटोप्लाझम सुद्धा डिवाइड होतं आणि मग दोन सेल ह्या वेगवेगळ्या होतात आणि इट फॉर्म्स टू डॉटर cells. इथं बघा this is the picture of plant cell. So two daughter nuclei and the cytokinesis takes place by formation of plate in between the two daughter nuclei. तर याच्यामध्ये सेल प्लेट तयार होते आणि मग हे दोन्ही सेल्स ह्या डिवाइड होतात. तर अशा प्रकारे युकॅरियोट्स मध्ये हे सेल सायकल होते आणि सेल सायकल मध्ये दोन मुख्य फेजेस आहेत. फर्स्ट इज इंटरफेज अँड सेकंड इज एम फेज. So dear students, today we have seen the what is meant by cell cycle and what are the phases which are present in the cell cycle. So cell cycle is divided into two main phases, interphase and M phase. So interphase divided into three phases. Then we had seen the what is M phase. We have also seen the what is G0 phase, what is quiescent stage. So if you have any query about this lecture, you can ask me. जर तुम्हाला काही यातलं कळालं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर विद्यार्थ्यांनो बघा की एका पेशीचं विभाजन होणार आहे आणि ती पेशी तयार होत आहे त्याचे सगळं जे मटेरियल आहे ते डुप्लिकेट होत आहे. ती सेल जी आहे त्याचे इक्वल विभाजन होणार आहे म्हणजे त्यासारखीच दुसरी सेल तयार होणार आहे. त्यासाठी त्यामध्ये असणारे जे सेल ऑर्गनल्स आहेत हे निर्माण करण्यासाठी ती सेल ही हायली ऍक्टिव्ह असते आणि त्यानंतर ती सिंथसाइज करते सगळं मटेरियल आणि मग ती डिवायडिंग फेज किंवा एम फेज मध्ये जाते आणि एम फेज मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तिथं न्यूक्लियस डिवाइड होतो आणि मग पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि मग सेल ही डिवाइड होते आणि त्यापासून आपल्याला दोन डॉटर सेल्स तयार झालेल्या बघायला मिळतात. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. In next lecture we will discuss about the types of cell divisions. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पेशी विभाजनाचे प्रकार बघणार आहोत आणि अमायटोसिस म्हणजे काय, मायटोसिस म्हणजे काय आणि मियोसिस म्हणजे काय हे आपण डिटेल शिकणार आहोत. सो thank you.